कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा वळावे आणि ब्राझील देशाच्या प्रमाणेच भरघोस उत्पादन घ्यावे यासाठी देश विदेशातील कापूसशास्त्रांचे मार्गदर्शन शिबिर आज जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे आयोजित करण्यात आले होते। मागील काही वर्षात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवडीकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे। मात्र कापसाचे आगार असलेल्या खानदेशात जर शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली नाही तर कापसावर अवलंबून असलेल्या जिनिंग उद्योग कोलमडून पडण्याची चिन्हे दिसू लागल्याने जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात कापसाचे उत्पादन वाढण्यासाठी देश विदेशातील कापूस तज्ज्ञांचे मार्गदर्शन इंडियन कॉटन असोसिएशन आणि खानदेश जिनिंग प्रेसिंगद्वारे शेतकऱ्यांसाठी आज आयोजित करण्यात आले होते। जळगाव जिल्ह्यात बोदवड येथे आयोजित या शेतकरी मेळाव्यास देशभरातील अनेक तज्ज्ञ सह अनेक प्रगतशील शेतकरी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं आहे। शेतकऱ्यांनी सघन लागवड करण्यावर भर द्यावा, त्याचबरोबर योग्य मात्रेत योग्य खते, मशागत आणि योग्य बियाण्यांची निवड केली तर हमखास उत्पादनात वाढ होऊ शकते असा विश्वास कापूस तज्ज्ञांनी यावेळी व्यक्त केला आहे। स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव। अवकाळी पावसामुळे आणि गुलाबी बोंडअळीमुळे आणि जागतिक दर्जामध्ये आपल्या भागामध्ये कापसाला भाव न मिळाल्यामुळे लोकांचं शेतकऱ्यांचं कपाशी लावण्याकडे कल कमी आहे आणि त्याकरता शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन येण्याकरता आमचा एक स्तुत्य उपक्रम म्हणून मी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्फत आणि महावीर जिनिंगच्या मार्फत आम्ही चांगल्या प्रकारचे सायंटिस्ट बोलून त्यांचं उत्पादन डबल होण्याकरता हा एक उपक्रम आम्ही केलेला असून आज आपल्या देशामध्ये एकरी 6 ते 7 क्विंटल कापूस होतो। ब्राझीलसारख्या देशामध्ये एकरी 30 ते 35 क्विंटल कापूस होतो। त्यामुळे त्यांना ते शेती परवडते आणि आपल्या भागामध्ये शेती आणि कापूस परवडत नाही, तर त्यांना उत्पादन डबल होण्याकरता ही आमचा प्रयत्न असून आणि यामार्फत आम्ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन घेऊन त्यांना कापसाची शेती परवडली पाहिजे त्याकरता आम्ही हा चांगला उपक्रम आम्ही शेतकऱ्यांकरता करतो आहे। ब्राझीलचं तंत्रज्ञान या ठिकाणी शेतकऱ्यांना शिकवलं जातं। ब्राझीलचं शेतकऱ्यांना उत्पादन अति घनता कापूस लागवड करून लावून त्यांनी ब्राझीलच्या लोकांनी उत्पादन वाढवलेलं आहे आणि ते तंत्रज्ञान इथे सायंटिस्टच्या मार्फत त्यांना आपण दाखवतो आहे की जास्तीत जास्त त्यांनी आपल्या शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवलं पाहिजे। कापसाचा हंगाम सुरू होत आहे। साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पेरणीला सुरुवात होत आहे। तर शेतकऱ्यांना अशी विनंती राहील की त्यांनी आपल्या जमिनीनुसार वाणाची निवड करावी और शक्यतोवर याच्यामध्ये ते लवकर येणारे म्हणजे कमी कालावधीत परिपक्व होणारे अशाच वाणाची निवड करा आणि तुमचं जे ओढीमधलं जे अंतर असेल ते साधारणतः तुमच्या जमिनीनुसार निवडा। त्यातल्या त्यात 90 बाय 30 सेंटीमीटर हे उपयुक्त आहे आणि समजा जमीन थोडी उथळ असेल तर 90 बाय 15 सेंटीमीटरसुद्धा तुम्हाला निवडता येईल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शेतीमधली जी उत्पादकता आहे विशेषतः कापसामधली ती तुम्हाला वाढवता येईल आणि वेळेवर समजा खतं नियोजन, तण नियोजन आणि किडी आणि रोगाचं नियोजन केलं तर आपल्याला कापसामधली उत्पादकता वाढण्यास मदत होईल। साधारणतः आपण सांगतो की जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात करावी आणि ती 25 जूनपर्यंत जास्तीत जास्त 30 जूनपर्यंत लागवड करावी, जेणेकरून आपल्या जे कोरडवाहू पद्धती आहे त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण व्यवस्थित होईल आणि तुमची जे मध्ये पडणारा जो खंड असेल पावसाचा तो आपल्याला अवॉइड करता येईल आणि पिकाची जी वाढ असेल ती चांगली ठेवता येईल। गुलाबी बोंडअळीसाठी शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी सुरुवातीलाच जेव्हा पीक 45 दिवस झालं त्यावेळेस 2 कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत आणि पीक 50 दिवसात झालं की त्याच्यामध्ये निंबोळी, अर्क किंवा निमयुक्त कीटकनाशक किंवा यांचं मिश्रण याचा उपयोग करून तुम्हाला फवारणी करता येईल आणि जसं जसं आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजेच
10% बोंडाचं नुकसान किंवा 10% फुलाचं नुकसान किंवा 5 ते 8 नरपतंग कामगंध सापळ्यामध्ये अडकल्या असल्यास तर आपल्याला जे शिफारिश केलेले कीटकनाशक आहेत जसे प्रोफेनोपॉस, इमामेक्टिन बेन्झोएट, क्लोरिपारिपॉस, इंडोक्साकाप या प्रकारे कोणत्याही कीटकनाशकाची आपल्याला निवड करता येईल आणि त्याच्यापासून आपल्याला नियंत्रण मिळू शकतं. पण एकदा समजा तुमच्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आणि त्याच्यानंतर तुमचा फवारणी केली तर तेवढं आपल्याला नियंत्रण मिळणार नाही. पण सुरुवातीपासून तुम्ही तुमच्या शेतामधली आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडल्यानुसार समजा नियंत्रण केला तर याच्यापासून बऱ्यापैकी तो आपल्याला नियंत्रण मिळवता येईल. हमारा ये मानना है कि गुड एग्रीकल्चर प्रैक्टिस से 60% उत्पादकता उसके ऊपर निर्भर है. तो हमारा इस कार्यक्रम का पहला उद्देश्य ये है कि किस तरह से अच्छा एग्रीकल्चर प्रैक्टिस उनको सिखाया जाए, उनको बताया जाए. आज की तारीख में पहले तो कौन सी ज़मीन में अच्छे सीड, ये सीड अच्छे रहेंगे, कौन से सीड अच्छे हैं, बाद में उसका प्रोटेक्शन कैसे करना. वो प्रोटेक्शन के लिए कॉटन एसोसिएशन जो है वो ट्रैप भी फेरोमोन ट्रैप डिस्ट्रीब्यूट हर साल करते हैं. और हमारा ये उद्देश्य है कि किसी भी हालत में महाराष्ट्र जो सबसे पीछे है उत्पादन में उसको सबसे आगे लाना है. तो ही हिंदुस्तान का पूरा कपास का जो कॉटन रुई का क्रॉप है वो बढ़ेगा. उसका बड़ा योगदान महाराष्ट्र से हम करना चाहते हैं. उसके लिए क्या टेक्नोलॉजी किसानों को अभी बताई जा रही है? क्या अभी जो टेक्नोलॉजी में वही बताया आपको कि HDPS का जो है कि भाई हाई डेंसिटी फार्मिंग करिए, दूसरा प्रोटेक्शन करिए. और मेन जो है वो जो किसानों को देखना है वो ये है कि डुप्लीकेट सीड का बाइंग में ध्यान रखें कि उनको डुप्लीकेट सीड आ जाते हैं तो उसको बड़ा नुकसान होता है. ब्राज़ील टेक्नोलॉजी HDPS ब्राज़ील टेक्नोलॉजी पूरा तो अपना उसका कॉपी नहीं कर सकते हैं. अपने हिंदुस्तान के जो परिस्थितियां रहती है उसको अनुरूप करके अपने साइंटिस्ट उसको दिखाते हैं.